महाराष्ट्रात एप्रिल महिन्याच्या अखेरीस हवामानात पुन्हा मोठे बदल होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी अवकाळी संकटाचा धोका कमी झाला असला तरी सूर्य आग ओकत असल्याची स्थिती आहे। अशातच विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी। आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। रविवारी अकोल्यात 46.9 अंश सेल्सिअस तर अमरावतीमध्ये 46.8 अंश सेल्सिअस तापमान होते। तसेच वर्धा येथे 46.4 अंश सेल्सिअस आणि यवतमाळमध्ये 46 अंश सेल्सिअस तापमान होते। विदर्भात देखील उन्हाचा तडाखा जाणवत आहे। रविवारी विदर्भातील तब्बल 4 जिल्ह्यातील तापमान 46 अंशा पलीकडे गेले, तर 2 जिल्ह्यातील तापमान हे 45 आणि 5 जिल्ह्यातील तापमान हे 44 अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेले। सोमवारी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि बुलढाणा या जिल्ह्यांना येलो अलर्ट असेल। सोमवारी पावसाची शक्यता नाही, मात्र मंगळवारपासून पुन्हा विदर्भात अवकाळी पावसाचे संकट सक्रिय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मराठवाड्यात देखील तापमान वाढत असून सोमवारी त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असून तापमानाचा पारा पुन्हा वाढणार आहे। कमाल तापमान 43 अंशापर्यंत राहील, तर किमान तापमान 27 अंशांपर्यंत राहील। तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आदी भागात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे। सोमवारी येथील हवामान कोरडे आणि उष्ण राहील, तर कमाल तापमान 43 अंशांपर्यंत राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती कायम आहे। सोमवारी कोकणात अवकाळीचा कोणताही धोका नाही। मुंबईसह संपूर्ण कोकणात कमाल तापमानाचा पारा 35 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रावरील अवकाळीचे संकट टळले आहे। सोमवारी मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे आणि स्वच्छ राहील, मात्र तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। कमाल तापमान 42 अंशांपर्यंत जाईल। रात्री देखील 26 अंशांपर्यंत तापमान राहणार आहे, त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।